श्लोक 57. यस्सर्वत्रानभिस्नेहस्तत्तप्राप्य शुभाशुभं नाभिनन्दन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. अर्थ, जो पुरुष सर्वत्र आसक्तीरहित होऊन शुभ अथवा अशुभ प्राप्त झाले असताही आनंदित होत नाही अथवा कशाचाही द्वेष करीत नाही, दुःख करत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समजावे. स्थितप्रज्ञाबद्दल भगवान पुढे सांगत आहेत. सर्वत्र अभिस्नेह, कोणत्याही पदार्थावर, वस्तूवर अगर कोणाही बद्दल स्नेह, प्रीती किंवा आसक्ती त्याला असत नाही. स्नेह शब्दाचा अर्थ आसक्ती असाही आहे. तसेच राग या शब्दातही तोच अर्थ अभिप्रेत आहे. शुभ गोष्टीमुळे आनंदित होऊन नाचू लागत नाही आणि अशुभाचा द्वेषही करत नाही. थोडक्यात मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे हा स्थितप्रज्ञ दुःख, शोक, भय, आनंद अशा भावभावनांमध्ये गुंतून पडत नाही. सामान्य माणूस मात्र अल्पशा सहवासात आलेल्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल लगेच आसक्ती म्हणजे स्नेह करू लागतो. अगदी एखाद्या ठिकाणी आपण गेलो, म्हणजे रेल्वेनी प्रवास करत असलो, एस टीनी प्रवास करीत असलो, तर त्या जागेबद्दल आपण अगदी तिथे थोडा वेळच बसलेला असतो किंवा बसणार असतो, तरी त्याबद्दल आपण प्रेम व्यक्त करतो व म्हणतो की ही माझी जागा किंवा हॉटेलमधली ती माझी खोली. आपले सर्व जवळचे दूरचे नातेवाईक यांचे अल्पशा विरहाचे दुःखसुद्धा तो करत राहतो, काळजी करतो. आपण भगवान श्रीकृष्णाचे उदाहरण लक्षात घेतले तर आपल्याला असे लक्षात येते की ज्या गोकुळात तो लहानाचा मोठा झाला, अनेकांचे कौतुकाचा आणि प्रेमाचा विषय होता. ज्या नंद यशोदेने त्याला जीवापाड सांभाळले होते, त्याच्यावर खूप प्रेम केले होते. गोकुळातील गोप गोपी, गाई वासरे, पशु पक्षी साऱ्यांवर कृष्णाचे आणि कृष्णावर साऱ्यांचे प्रेम होते. ते गोकुळ सोडून जाताना कृष्ण रडला नाही आणि माझे गोकुळ एकदा जाऊन यावं म्हणून तो तिथे परत कधीसुद्धा गेला नाही. इतका अलिप्तपणा ज्याचे जवळ आहे तो स्थितप्रज्ञ. त्याला जसे आसक्ती वाटत नाही तसाच कशाचाही, कोणाचाही द्वेषही वाटत नाही. आयुष्यात कधी अशुभ घडले तर तो दुःख करत नाही. कुरुक्षेत्रावर भीमाचा मुलगा घटोत्कच याचा वध कर्णाने केला. त्यावेळी धर्मराजाला खूप दुःख झाले. तो शोकाकुल झाला आणि तो म्हणाला की ह्या युद्धात आता मी थांबणार नाही, पुढील युद्ध तुम्ही कोणीतरी सांभाळा. आणि ते काम भीमाने केले. स्वतःचा मुलगा रणांगणावर मृत्युमुखी पडला असताना शोक न करता त्याने युद्ध केले. अलीकडच्या काळात म्हणजे इतिहासात आपण पाहिलं तर तानाजी उदयभानकडून मारला गेला. तेव्हा त्याचे मृत्यूचा शोक न करता किंवा स्वतःच्या मरणाचे भय न बाळगता तानाजीचे मामा म्हणजे शेलार मामा पळून जाणाऱ्या सैन्याला धीर देत उदयभानूला त्यांनी मृत्यूलोकी पाठवला. असे हे लोक स्थितप्रज्ञ असतात. कोणत्याही वेळी स्वकर्तव्याचे भान न विसरणे फार महत्त्वाचे असते. आपल्याला अजून एक उदाहरण सांगते. शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाच्या भेटीला जायचे असतात, त्याच्या आधीच थोडे दिवस सईबाईंचे निधन झालेले असते. पण त्यांनी ते दुःख बाजूला सारून पुढची आपली कामगिरी अत्यंत यशस्वी रीतीने पार पाडली. इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 58. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ, ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अवयव आवरून घेतो त्या रीतीने जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयापासून आपली सर्व इंद्रिये आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समजावे. विवरण. मागील श्लोक क्रमांक 56-57 मध्ये सर्व मनोगत कामना दूर करून आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहण्यास सांगितले आहे. हीच गोष्ट कासवाचे उदाहरण देऊन या श्लोकात आणखी स्पष्ट केली आहे. कासव ज्याप्रमाणे आपले पाय, डोके, शेपूट आपले कवचामध्ये ओढून घेतो,
व बाह्य शत्रूपासून आपले संरक्षण करतो. त्याचप्रमाणे आपण जर आपली इंद्रिये आपल्याला वश करून घेतली तर आपली बुद्धी स्थिर झाली असे समजावे. कारण डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ आणि त्याबरोबरच मन हे सतत बाहेरील विषयांकडे धाव घेत असते. त्यांना त्यापासून बाजूस काढणे फार अवघडही असते. मात्र त्यांना त्या त्या विषयापासून आपल्या आतच वळवली तर आपली बुद्धी स्थिर होते. बाह्य विषय आपल्याला त्रास देत नाहीत. इंद्रियांना विषयापासून अशा रीतीने निवृत्त करणे याला संयम असे म्हणतात. यजुर्वेदामध्ये हीच गोष्ट 7 नद्यांच्या दृष्टांताने स्पष्ट केली आहे. 7 ऋषी प्रत्येक माणसाच्या शरीरात आहेत. हा देह त्या ऋषींचा जणू आश्रमच आहे. ते या आश्रमाचे रक्षण करण्यासाठी सतत तत्पर सुद्धा आहेत. देहातील 7 नद्या निद्रा घेणाऱ्या स्थानाकडे परत जातात. त्यावेळी याचे रक्षण 2 देव निद्रा न घेता करीत असतात. या देहाचे आश्रमात पुढील 7 ऋषी आहेत. नाक, जिव्हा, नेत्र, त्वचा, कर्ण, वाणी आणि मन. या 7 ऋषींना माणूस व्यसनाधीन होऊन आपल्या अयोग्य वर्तनाने जणू राक्षस बनवित असतो. हे 7 ऋषी देहरूपी यज्ञ क्षेत्रात 100 वर्षाचा यज्ञ करू इच्छितात. पण या यज्ञात अपवित्रता यावी यासाठी बाहेरील दुष्टशक्ती जणू काही टपून बसलेले असतात. आणि ते म्हणजे रोगजंतुरूपी अनेक राक्षस. ते यामध्ये कुविचार इत्यादी असद्भाव निर्माण करतात किंवा आपल्या मनात वेगवेगळ्याच्या भावभावना निर्माण होतात. त्यामुळेच या यज्ञाचा 100 वर्षापूर्वीच विध्वंस केला जातो. ज्याप्रमाणे विश्वामित्र ऋषींचे यज्ञाचे रक्षण करण्यासाठी राम लक्ष्मण यांनी सतत दक्ष राहून त्याप्रमाणे राहून रक्षण केले, त्याचप्रमाणे प्राण व अपान हे दोघे एक क्षणाचीही विश्रांती न घेता या देहरूपी यज्ञाचे सतत रक्षण करत असतात. इंद्रियरूपी सप्तऋषी जेव्हा निद्रा घेतात त्यावेळी बाहेर वाहणाऱ्या सप्तवृत्तीरूपी 7 नद्या आतमध्ये उलट दिशेने वाहू लागतात. म्हणजेच नेत्र, कान इत्यादी सर्व बहिर्मुख असणारी इंद्रियांची शक्ती निद्रेचे वेळी अंतर्मुख असते. याचाच अर्थ ज्यावेळी ही इंद्रिये अंतर्मुख होतात त्यावेळी सुषुप्ती, समाधी किंवा मुक्ती ही अवस्था माणसाला प्राप्त होते. संयमाचे द्वारे आपली इंद्रिये अंतर्मुख करणे प्रत्येकाला शक्य आहे. असे केल्याने आपली शक्ती वाढते. इंद्रियांच्या व आत्म्याच्या शक्तीत विलक्षण बळ आहे. स्थितप्रज्ञ होण्यासाठी देहरूपी यज्ञ चालविणाऱ्या या 7 ऋषींना आपण संयमी बनवले पाहिजे. त्याचे बाह्य गोष्टीपासून रक्षण केले पाहिजे. अशा संयमाचे महत्त्व पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. थांबूया. धन्यवाद. श्लोक 59. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. अर्थ, देहधारी मनुष्य निराहारी झाला असता विषय त्याच्यापासून दूर होतात, परंतु त्या विषयासंबंधीचा रस म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याची असलेली लालसा कायम राहते. ही लालसा परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यावरच नाहीशी होते. विवरण पाहूया. निराहारी म्हणजे उपाशी हा साधा नित्य व्यवहारातील अर्थ. पण दुसरा व्यापक अर्थ म्हणजे काहीही न घेणारा. विषयाविनी वर्तनते. माणूस भोगापासून निवृत्त होतो त्यावेळी त्या त्या भोगाचे विषय दूर होतात, पण माणसाची भोगेच्छा मात्र कायम राहते. या दृष्टीने उपवास याचा अर्थ लक्षात घेतला तर प्रत्यक्ष भोजनाचा भोग घडत नाही, पण भोजनाची किंवा कोणता तरी पदार्थ सेवन करण्याची इच्छा मनात सतत राहते. तसेच इतर विषयांबाबत आहे. म्हणजे इंद्रियांना त्या त्या विषयाचा प्रत्यक्ष भोग घडला नाही
तरी त्या त्या विषयातील त्याचा रस कायम राहतो. रस म्हणजे आपला नेहमीला आपल्याला कळणारा शब्द इंटरेस्ट. आणि संधी मिळताच ही रसलोलुपता डोकेबर काढते. याबाबत विश्वामित्रांचे उदाहरण आपल्याला माहीत आहे की काहीतरी करून कोणत्याही येन केन प्रकारेण त्यांना ब्रह्मऋषी व्हायचे होते. त्यासाठी तप करायला ते बसले. एका क्षणात राज्यत्याग केला. सर्व इंद्रियांचे विषय बंद करून टाकले. पण काही वर्षांनी मेनकेचे दर्शन होताच त्यांची कामवासना उचंबळून आली. क्षणात संयम संपला. केलेल्या तपाचा ध्येयाचा त्यांना विसर पडला व ते कामाचे अधीन होऊन मेनकेच्या मागे गेले आणि त्यांची संपूर्ण तपश्चर्या वाया गेली. असेच प्रत्येक इंद्रियांच्या विषयाबाबत असते. रस चाखणे म्हणजे उपभोग घेणे, जिभेची रसना म्हणजे अन्न, कानाची ऐकणे, डोळ्याची रसना दृश्य बघणे, मनाने सक्तीने या इंद्रियांना त्यांचे विषयापासून दूर केले तरी जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा ती इंद्रिय ते विषय सेवन करायला अगदी आतुर असतात. म्हणून बळजबरीने संयम करून काही उपयोग होत नाही, तर संयम करून हळूहळू अभ्यासाने अशा विषयांना दूर ठेवावे लागते. त्याचवेळी त्या इंद्रियांना परमेश्वर चिंतनात गुंतवावे लागते. म्हणजे कानांनी नामस्मरण, कीर्तन, संतांचे विचार ऐकणे, डोळ्यांनी सृष्टीतील प्रत्येक गोष्ट पाहताना त्याकडे ईश्वराची लीला म्हणून पाहावे. असे केले तर हळूहळू मनाबरोबर इतर इंद्रिये आपापल्या विषयातून लक्ष काढून घेऊन ते ईश्वराकडे वळतात. आणि जेव्हा अशा चिंतनाने मननाने संपूर्णपणे ईश्वराचेच होऊन जातात तेव्हा त्यांना साक्षात्कार होतो. एकदा अशा साक्षात्काराने परमोच्च आनंदाचा लाभ झाला की मग या इंद्रियांना मनाला अशा तत्कालीन क्षणभंगूर सुखाच्या इच्छा उत्पन्न होत नाहीत. कारण हे सुख पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे क्षणात नाहीसे होते, ते संपून जाते. ईश्वरी सुखाचा म्हणजे परमसुखाचा अनुभव घेण्याचा नेहमी प्रयत्न करावा. असा अनुभव प्राप्त झालेला स्थितप्रज्ञ ज्याची रसबुद्धी निवृत्ती झाली आहे असा असतो. गांधारीचं एक उदाहरण बघूया की गांधारीने अविचाराने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली होती, पण तिचे मन मात्र सतत अस्वस्थ असायचे. महायुद्धानंतर कुंती, विदुर, धृतराष्ट्र व गांधारी हे सर्वजण वानप्रस्थाश्रमाला गेले ते वनात राहायला लागतात. तेव्हा कुंती व धृतराष्ट्र यांचे सांगण्यावरून ती डोळ्यावरील पट्टी काढते. धृतराष्ट्राने संजयाकडून भगवंताचा उपदेश ऐकलेला असतो आणि यावेळेला त्याला हे सर्व आठवते. तो गांधारीला ही गोष्ट समजावून सांगतो, पण केवळ अट्टाहासाने इंद्रियांना विषयापासून दूर नेऊ नये, तर विवेकाने प्रत्येक गोष्टीचा संयम करावा. ही गोष्ट गांधारीला उशिरा का होईना पण कळते. इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 60. यततो कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. अर्थ, हे अर्जुना, ही प्रबल इंद्रिये प्रयत्न करणाऱ्या ज्ञानी पुरुषाचे मनाला सुद्धा बलात्काराने खेचून आणतात. विवरण पाहूया. देहधारी माणसाचे शरीरात अनेक इंद्रिय आहेत. त्या इंद्रियांचा वेग सुद्धा खूपच मोठा आहे. म्हणून प्रयत्नाने संयम करायला लागतो आणि ते खूप कठीणही असते. जे असा प्रयत्न करतात त्यांना या इंद्रियांचा वेग किती प्रबल असतो ते कळते. पण इतरांना त्याची जाणीवसुद्धा नसते. कारण प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या सामान्यांना प्रवाहाचे वेगाची कल्पना येत नाही. मात्र प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्यांना हा वेग किती प्रबल आहे, तो किती व कशी दमछाक करतो ते कळते. अनेक ज्ञानी लोक, तपस्वी, योगी असा प्रयत्न करत असतात. पण अशा माणसांना सुद्धा प्रसंगी असा वेग विषयांकडे खेचून नेत असतो. प्रमाथिनी बलवद दृढम. प्रमाथिनी शब्दाचा अर्थ दुःखद, पीडा देणारी, क्षोभ निर्माण करणारी,
नाश करणारी किंवा बळाने ती गोष्ट करायला भाग पाडणारी. या सर्वच गोष्टी इंद्रियांना लागू पडतात. एखादी प्रबळ इच्छा निर्माण झाली म्हणजे ती पूर्ण करण्यासाठी माणूस खटपट करायला लागतो. ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत तो स्वस्थ बसत नाही, त्याला चैन पडत नाही. त्याचे मन त्या गोष्टीचे प्राप्तीसाठी अगदी कासावीस होऊन जाते. मग शरीरही आपोआप त्याच्याकडे खेचले जाते. एखादा व्यसनी माणूस कसा वागतो यावरून त्या इच्छेची तीव्रता आपल्या लक्षात येईल. कामातुराणाम न भयम न लज्जा. किंवा ज्ञानदेव म्हणतात की तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी. अशी इंद्रिये मनाला दुःख पीडा देतात, मनात क्षोभ निर्माण करतात, मनाची बेचैनी वाढवतात व बळाने मनाला आपल्या विषयांकडे खेचून घेत असतात. अगदी ज्ञानी माणूस सुद्धा इंद्रिय ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सतत करीत असतो. त्यावेळी ही इंद्रिय हे विषय आपली शक्ती किंवा आपला प्रभाव त्यांना दाखवतात. मोठ्या जुलमाने त्यांचे मन ओढले जाते. मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे अनेक वर्ष तप केलेल्या विश्वामित्रांचे मन क्षणात मोहून जाते. कामिच्छा प्रबळ होते आणि ती तपाचा नाश करते. याचप्रमाणे पराशर ऋषींची गोष्ट आहे. मत्स्यकन्येला पाहून क्षणात ते सर्व काही गोष्टी विसरले, तिच्या मोहात ओढले गेले. अनेक अश्वमेध यज्ञ करून पद मिळवणारा नहुष राजा इंद्रपत्नी सचीच्या प्रेमात पडला व नष्ट झाला. इंद्रपत्नी तर दूरच, पण क्षणात ऋषी शापाने त्यास अजगराचे रूपात पृथ्वीवर येऊन पडावे लागले. कित्येक तपस्वी योगी रिद्धी प्राप्त होताच त्यातच गुरफटून जातात. इंद्रिय भोगाचे मागे लागून फसतात, त्यांचे तप नष्ट होते. अशी कित्येक कलाकार साहित्यिक यांची उदाहरणे आपल्याला सांगता येतील. मात्र तुकोबांसारखे संत याला अपवाद असतात. गावातील अत्यंत सुंदर रूपवान वेश्या नटून त्यांच्या समोर येताच तिला पाहून ते लक्ष्मी माता म्हणून तिला साष्टांग दंडवत घालतात आणि महाराजांनी पाठवलेला मान सन्मान नजराणा सुद्धा तितक्याच शांतपणे ते परत करतात. ते कांचन आणि कामिनी यापासून नेहमीच दूर राहिले आहेत. असेच उदाहरण समर्थांचे सांगता येईल. भिक्षा म्हणून राजांनी झोळीत घातलेले राज्याचे सर्व कागद त्यांनी क्षणात परत केले. अशी ही निर्मोही माणसे नेहमीच कांचन, कामिनी, सत्ता यापासून दूर राहतात. पण इंद्रियांना वश केलेले असे कोणी क्वचितच असतात. इथे थांबूया. धन्यवाद. नमस्कार. श्लोक 61. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ: ही सर्व इंद्रिये स्वाधीन ठेवून योग्याने योगाचा अवलंब करावा आणि माझ्या म्हणजे ईश्वराचे ठिकाणी तन्मय व्हावे. कारण इंद्रिये ज्याचे स्वाधीन असतात त्याची बुद्धीसुद्धा स्थिर असते. विवरण पाहूया. मत्पराहा, मत अधिक पराहा. मत म्हणजे माझे, पर म्हणजे श्रेष्ठ. याचा म्हणजे मतपरचा अर्थ इथे भगवान, ईश्वर, परमेश्वर असा आहे. कारण स्वतः भगवंत अर्जुनाला सांगत आहेत, म्हणून ते मतपर असा शब्द प्रयोग करतात. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की इथे देहधारी श्रीकृष्ण असा अर्थ अभिप्रेत नाही, तर त्यामधील ईश्वराची सर्वश्रेष्ठ शक्ती असा अर्थ आहे. किंवा मी म्हणजे आत्मा, परमात्मा असाही अर्थ लक्षात घ्यावा. ईश्वराची श्रेष्ठ शक्ती व त्या शक्तीशी जो संयोग पावेल, युक्त होईल, तो स्थितप्रज्ञ. जसे विभक्त नाही तो भक्त. यासाठीच इंद्रियांवर ताबा हवा. कुर्मोंगानीव सर्वशः. आणि नुसता ताबात नाही, तर ती इंद्रिये आपल्याला वश व्हायला हवीत. कारण असं आहे की ताबा असणे म्हणजे मालकी हक्क आला, आणि तो मालकी हक्क बळाने मिळवलेला असतो. ज्याप्रमाणे कोणाला पकडून तुरुंगात टाकले, त्याला सक्तीने काही काम करायला भाग पाडले,
तर तो कैदी माणूस धाकाने, भीतीने ते काम करतो. पण ते काम मनापासून असणार नाही. पण एखादा माणूस आपल्याला वश झालेला असेल, तर तो आनंदाने आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकेल. उदाहरण द्यायचं झालं तर गोकुळातील सर्व लहान थोर अगदी एवढ्याशा बालकृष्णाची प्रत्येक गोष्ट ऐकत असत. आणि अलीकडच्या काळातील महाराष्ट्रात शिवछत्रपतींचे अनेक सवंगडी येथील कामकरी शेतकरी महाराजांचा प्रत्येक शब्द झेलत असत. ते सर्व लोक त्यांना वश होते. त्यांनी कोणतीही सबब न सांगता अगदी आपल्या प्राणांची सुद्धा पर्वा न करता शिवाजी राजांचा प्रत्येक शब्द शिरोधार्य मानला होता आणि त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी सर्वतोपरी सहाय्य केले होते. आणि हीच गोष्ट आपल्या इंद्रियांची सुद्धा आहे. सुरुवातीला त्यांना ताब्यात ठेवावे लागते, पण हळूहळू त्यांना आपण वश करून घ्यावे लागते. मग इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करती, असं ज्ञानदेव सांगतात. ज्याला अशा रीतीने इंद्रिय वश झालेली असतात, तो स्थितप्रज्ञ अगदी भगवान श्रीकृष्णाचे उदाहरण माऊलींनी सांगितले आहे त्याप्रमाणे असतो. कसं आहे की भगवान अर्जुनाला वश झाले होते आणि अर्जुनाने सांगावं आणि त्यांनी ते आनंदाने करावं. माऊली तर असं उदाहरण देतात की कामुक का जैसा अंगना आपैता की जे, की एखाद्या कामुक माणसाला एखादी स्त्री जसं वश करते आणि आपल्याला ताब्यात ठेवते किंवा आपल्याला हवं ते त्याच्याकडनं करून घेते, तसाच हा भगवंत अर्जुनाला अगदी वश झाला होता आणि तो त्याच्यासाठी काहीही करायला नेहमीच तयार असायचा. अर्थातच इंद्रियवश होण्यासाठी साधकाला सुरुवातीला प्रयत्नपूर्वक संयम करावा लागतो. प्रथम विचाराने, मननाने आणि युक्तीने विषयांपासून इंद्रियांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. अशावेळी इंद्रियांना परमेश्वराचे भक्तीत गुंतवावे, रमवावे. काही दिवसांनी ही इंद्रिये स्वखुशीने भोगविषयापासून दूर राहू लागतात. मग योगाभ्यासाचा अवलंब करावा. यावेळी विशेष दक्षतेने आपले नित्य व्यवहार करावेत, पण मन परमात्म्याचे ठिकाणी प्रयत्नपूर्वक स्थिर करावे. अशा अखंड प्रयत्नाने इंद्रिय वश होतात व साधक स्थितप्रज्ञ होतो. अशा माणसाला आपली संग्रहित आत्मशक्ती कोणत्याही उत्तम कामाकडे वळविता येते. मात्र विषयांचे ध्यान करण्याने माणसाचे कसे पतन होते ते पुढील श्लोकात भगवंतांनी सांगितलेले आहे. हे फक्त आपल्याला कळण्यासाठी आहे, नाहीतर ह्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे इंद्रियांना वश करूनच घ्यावे. इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 62. ध्यायतो विषयान् पुंससंगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते. श्लोक 63. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. इथे आपण या दोन्ही श्लोकांचा एकत्र अर्थ पाहणार आहोत. अर्थ: विषयांचे ध्यान करणाऱ्या मनुष्याला त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीपासूनच काम उत्पन्न होतो. कामापासून क्रोध उत्पन्न होतो. क्रोधापासून विवेकहीनता उत्पन्न होते. विवेक नष्ट झाल्याने स्मृतीमध्ये भ्रम उत्पन्न होतो आणि स्मृतिभ्रमाने बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्याने त्याचा स्वतःचा संपूर्ण नाश होतो. विवरण पाहूया. सामान्य माणूस सतत प्रपंचात राहिल्याने प्रपंचाला पूरक अशा अनेक विषयासंबंधी त्याचे चिंतन सतत सुरू असते. एकामागून एक गोष्ट त्याला हवी हवी वाटत असते. येथे गरज आणि हाव यात फरक उरत नाही आणि अशा गोष्टींचे चिंतन करता करता त्याची आसक्ती, हवेपणा सतत वाढत असतो. त्यामुळे ती गोष्ट त्याला खूपच हवीशी वाटते. म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला जर आसक्ती उत्पन्न झाली तर त्या आसक्तीची तीव्रता जेवढी जास्त होते
तेवढी त्याची गरज त्या माणसाला खूप वाटायला लागते. आणि त्याखेरीज आपले खरे सुख, शांती आपल्याला लाभणार नाही असे त्याला वाटते. आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी, त्याचे सेवन करण्यासाठी मनाची उतावळी होते. त्याला ती गोष्ट प्राप्त झाल्याखेरीज मनाला चैन पडत नाही. एक गमतीचं उदाहरण सांगते आपल्या रोजच्या व्यवहारातलं, की काही वर्षांपूर्वी अनेकांच्या घरात टी व्ही किंवा फ्रीज अशा गोष्टी नव्हत्या. आणि जेव्हा नव्याने त्या गोष्टी आल्या, त्याचा उपयोग कळला, तेव्हा सामान्य म्हणजे आपल्या मध्यमवर्गीयांना प्रत्येकाला ती गोष्ट आपल्या घरात हवीच असं वाटायला लागलं. मग कोणी पै साठवून त्याच्यासाठी रक्कम उभी केली, तर कोणी सुलभ हप्त्याने त्या वस्तू घेतल्या. आणि त्या घेतल्यावर त्या दिवशीचा तो जो आनंद होता आणि त्यावेळी असं वाटलं, की हां, आता बास, आता आपल्याला घरात कुठली नवीन गोष्ट घ्यायची गरज उरलेली नाही. आणि थोडेच दिवसात त्या गोष्टींची सवय होऊन जाते आणि नंतर बाजारात सातत्याने नव्या नव्या वस्तू येत राहतात आणि त्या प्रत्येक वस्तू आपल्याला हव्याशा वाटतात आणि मग त्या एक 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 गोष्टी आपण नित्य नव्याने घरात आणत असतो. खरंच त्याची आपल्याला गरज आहे की नाही याचाही आपण विचार करत नाही. असो, अशा या सततच्या विषय चिंतनाने, सेवनाने त्याला त्या विषयांबद्दल आपुलकी निर्माण होते. तेच विषय मनात सातत्याने येत राहिल्याने त्याबद्दल साहचर्याने प्रेम उत्पन्न होते, म्हणजे सहवासाने प्रेम उत्पन्न होते. जसे दोन प्राणी काही काळ एकत्र राहिले तर त्यांच्यामध्ये संग निर्माण होतो, जिव्हाळा निर्माण होतो. त्यामुळे ती गोष्ट आपल्याजवळ सतत असावीच असे त्याला वाटत राहते. अशी इच्छा निर्माण होणे म्हणजेच कामना निर्माण झाली. आणि मग कामना निर्माण झाली की ती गोष्ट मला हवीच असे तीव्रतेने वाटत जाते. म्हणजेच संगात संजायते काम, म्हणजे संगाने त्याचा आपल्याला मोह व्हायला लागतो किंवा आपल्याला ती गोष्ट हवी वाटायला लागते. मग त्या कामनेनुसार गोष्ट मिळाली किंवा सातत्याने ती मिळत राहिली तर लोभ उत्पन्न होतो आणि पुन्हा पुन्हा किंवा कायमच आपल्याला ती मिळावी असे वाटत राहते. मात्र ती इच्छा पूर्ण झाली नाही किंवा ती प्राप्त होण्यामध्ये कोणी अडथळा आणला किंवा काही गोष्टींनी अडचण निर्माण झाली तर मग माणसाला क्रोध येतो. आणि इथे क्रोध हा शब्द मुद्दाम वापरला आहे, कारण राग आणि द्वेष, तर राग म्हणजे आपण ज्याला मराठीत राग म्हणतो तो क्रोध नव्हे, तर राग म्हणजे प्रेम असा अर्थ आहे किंवा आसक्ती असा आहे, कारण राग हा शब्द संस्कृतमधला आहे आणि म्हणून इथे मुद्दाम मी क्रोध या शब्दाचा उपयोग केलेला आहे. कामना किंवा इच्छा ही अशी वृत्ती आहे की त्यामध्ये थोडासा अडथळा आला की ती आपल्या मनाप्रमाणे किंवा ती आपल्या मनाप्रमाणे घडली नाही की माणसाला क्रोध येतो. अगदी आपल्याला नित्य अनुभव येणारी गोष्ट असते की एखाद्या मंगल कार्यात, कामाचे गडबडीत वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करायचा राहिला, मान दिला नाही तर ती वडीलधारी व्यक्ती रागवते. कारण की त्यांना अशी अपेक्षा असते की प्रत्येक वेळी मी मोठा आहे किंवा मी मोठी आहे म्हणून मला प्रत्येकाने नमस्कार केलाच पाहिजे. आणि मग ती धुसफूस करायला लागते. प्रसंगी भांडणाचेही प्रसंग उद्भवतात आणि अशाच प्रकारे कशा कशात ह्या गोष्टी माणसाला वाटत राहतात. तर वर्ण, आश्रम, आपले गुण, योग्यता इत्यादीचे अनुषंगाने माणसाचे मनात जो अभिमान उत्पन्न झालेला असतो आणि त्या अभिमानातून आदर, मान, सन्मान अशी जी आपली कामना उत्पन्न झालेली असते ती पूर्ण झाली नाही तर क्रोध उत्पन्न होतो. कामना ही रजोगुणी आहे तर क्रोध हा तमोगुणी आहे. अशा तमोगुणाजवळ म्हणजे क्रोधाजवळ सारासार विचारशक्ती, विवेक, संयम यांचा अभाव असतो. मग क्रोधाचे आवेशात तो काहीही करतो. भांडण, मारामारी, खून अशा अनेक गोष्टी नेहमीच क्रोधामुळे घडत असतात. मग अशा क्रोधामुळे विवेक नाहीसा झालेला तो, त्याची विचारशक्ती नष्ट होऊन त्याचे मन मोहित होते. भ्रांत आणि कर्तव्य अकर्तव्य विवेकहीन झालेल्या त्याची प्रसंगी स्मरणशक्तीसुद्धा नाहीशी होते. आणि मग तो माणूस स्त्री, बाल, वृद्ध, आप्त यासंबंधी अगदी आपले माता, पिता, गुरु, राजा, पुरोहित, आपला उपकारकर्ता इत्यादिकांबाबत सुद्धा आपले कर्तव्य काय आहे ते विसरून जातो. क्रोधाविष्ट झालेला तो समोर
असलेला कोणावरही आपला क्रोध व्यक्त करतो. माणसाला अनेक कारणांनी क्रोध येत असतो. जसे माणसांनी आपली अपेक्षापूर्ती केली नाही, समाजातील अन्याय गोष्टी किंवा अशा अनेक गोष्टी असतात आणि त्याच्याबद्दल माणसाच्या मनात क्रोध निर्माण होतो. संमोह संमोह म्हणजे मूढता, अज्ञान, विवेकशक्तीचा नाश, सारासार शक्ती किंवा विचारशक्ती न उरणे. या सर्वांमुळेच अचूक निर्णय घेता येत नाही. निर्णय शक्ती कमजोर होते. सत्य असत्य, धर्म अधर्म इत्यादीचा विचार राहत नाही आणि ममतेपोटी निर्माण होणाऱ्या समूहामुळे समान भाव उरत नाही. म्हणून हातून पक्षपात होतो. शिवाय क्रोधामुळेच दुसऱ्याचे अनिष्ट करण्याची वृत्ती जागृत होते. हातून अपराध घडायला लागतात. समूहात स्मृतीविभ्रम. मूढतेमुळे म्हणजेच मूर्खपणामुळे स्मृती नष्ट होते. स्मृतीभ्रंश म्हणजे शास्त्रानुसार सद्विचाराने एखादी गोष्ट करायची आहे याचे विस्मरण होते. अशी बुद्धी नष्ट झाली की बुद्धीतील प्रगट होणारा विवेकसुद्धा लुप्त होतो. माणसाची विचारशक्तीच खुंटते. काय करावे, काय करू नये अशी मनाची स्थिती होऊन जाते. एकदा विवेक संपला की माणसाचे आचरण नीट राहत नाही. त्याचा अधप्पात होऊ लागतो व शेवटी त्याचा नाश होतो. पण स्थितप्रज्ञ असलेला त्याच्या कामना संपल्याने या सर्वांपासून नेहमीच मुक्त असतो. रणांगणावर शत्रूला आप्त मानल्याने किंवा जे आप्त आहेत ते शत्रू कसे असतील अशा संघाचा ममत्वाने अर्जुनाला मोह उत्पन्न झाला. त्याचा विवेक निर्णयशक्ती संपली. युद्ध न करण्याचा त्याने निश्चयच केला आणि त्यांनी तसं भगवंताला सांगून सुद्धा टाकलं. त्यामुळे त्याचा नाश होऊ शकला असता. पण त्याला अगदी वेळेवरच श्रीकृष्णासारखा सद्गुरू भेटल्यामुळे तो या मोहातून मुक्त झाला. आणि असा मोह झाला तर त्यातून कसं बाहेर पडायचं अशी शिकवण भगवंतांनी अर्जुनाबरोबरच सर्व जगाला दिलेली आहे. आणि ह्याबाबत ज्ञानदेव असं सांगतात की तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन दिवसी तपावे. म्हणजे अर्थ असा आहे की विषयांचे नुसते चिंतनसुद्धा जरी केले तरी अनर्थ त्या व्यक्तीला, त्या माणसाला, त्या चिंतन करणाऱ्याला हुडकत शोधत येतो. थांबूया. धन्यवाद. श्लोक 64. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवशेर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. अर्थ: परंतु ज्याचे मन स्वतःच्या स्वाधीन आहे तो रागद्वेषांनी रहित अशा स्वतःच्या ताब्यात असलेल्या इंद्रियांनी विषयात वावरत असता प्रसन्नता प्राप्त करून घेतो. विवरण पाहूया. विधेयात्मा, विधेय म्हणजे विशेषरित्या धारण करणे. आत्मा स्वतः म्हणूनच विधेयात्मा म्हणजे स्वतःला विशेष रीतीने धारण करणारा आहे. स्वतःला विशेष रीतीने धारण करायचे म्हणजे काय ते भगवंत सांगतायत की बुद्धीची स्थिरता आणि प्रसन्नता मिळवणे व त्यासाठी विषयांवरची आसक्ती आणि त्या संबंधीचा द्वेषभाव म्हणजे क्रोध हे दोन्ही सोडले पाहिजेत. जोपर्यंत हे रागद्वेष आपल्यापासून दूर जात नाहीत तोपर्यंत माणसाची उन्नती होणे शक्यच नाही. खरे पाहिले तर राग व द्वेष यासारख्या भावना इंद्रियांमध्ये नसतात, पण त्यामागील प्रेरक अशा त्या मनामध्ये असतात. ते मन ज्याप्रमाणे इंद्रियांना आज्ञा देते त्याप्रमाणे ती भावना इंद्रिये आपल्या कृतीतून व्यक्त करत असतात. म्हणजे मनात एखाद्याबद्दल प्रेम असेल तर हात त्या व्यक्तीला प्रेमाने मिठी मारतात किंवा क्रोध असेल तर त्यावर प्रहारसुद्धा करतात. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मनातून काढल्या पाहिजेत. पण एवढ्याने भागत नाही. त्यासाठी इंद्रियांना वश केले पाहिजे. 61व्या श्लोकात इंद्रिये आत्मवश केली पाहिजेत असे भगवंतांनी सांगितले आहे. असे झाले तर कोणतेच इंद्रिय कोणत्याही कारणाने विषयाधीन होणार नाही. यासाठी आपल्याला विधेयात्मा
म्हणजेच आत्म्याला विशेष प्रकारचे शिक्षण देऊन स्वाधीन ठेवावे लागते. म्हणून मनाने सर्वप्रथम आपल्या उन्नतीचा विचार करायला हवा. कोणत्याही इंद्रियांकडून स्वैर वर्तन होणार नाही याची खबरदारी घ्यायला पाहिजे. एकदा का आसक्ती व द्वेष ह्या दोन्ही गोष्टींचा संपूर्ण त्याग झाला की मग साधकाचे चित्त नेहमीच प्रसन्न राहते. कारण आत्मवशे इंद्रिये आपल्या इच्छेनुसार कामास लागलेली असतात. त्या इंद्रियांपासून मग कोणतेही भय उरत नाही. पूर्ण वश केलेले वाघ, सिंह, हत्ती यासारखे जंगली प्राणी आपल्यासोबत असले तरी त्यापासून कोणाला धोका किंवा भीती उरत नाही. आणि ही गोष्ट आपण सर्कशीत पाहतो. आणि ज्यांनी आनंदवनाला भेट दिलेली आहे तिथे प्रकाश आमट्यांच्याकडे या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वश झालेली इंद्रिये समोर विषय असले तरी तिकडे धाव घेत नाहीत. असा माणूस विषय भोगून सुद्धा शुद्ध राहतो. स्वतः श्रीकृष्ण अनेक विषय भोगूनही शुद्ध राहिले होते. अर्जुनही या पद्धतीने आसक्ती व द्वेष सोडून युद्ध करायला तयार झाला किंवा त्यांनी युद्ध केले तर तो पापशून्य राहील असे भगवान त्याला सांगत आहेत. शुद्ध होणे म्हणजे शुद्ध तत्व असलेले जे ब्रह्म त्याकडे जाणे. स्वतः शुद्ध झाल्याखेरीज शुद्ध ब्रह्माकडे जाता येत नाही. यानंतर तुम्हाला एक भगवंताची मजेशीर गोष्ट सांगते की एकदा रुक्मिणीसह सर्व कृष्ण स्त्रियांना नदी पलीकडे असलेल्या देवळात नैवेद्य घेऊन देवाच्या दर्शनासाठी जायचे होते. नदीकाठी येतात तर नदीला खूप पूर आलेला असतो आणि सर्वजणी काळजीत पडल्या की आता नदी पार करून जायचे कसे. पण इतक्यात काय होते की तिथे नारद मुनी येतात आणि त्यांना विचारले की काय बरं, काय करताय तुम्ही इथे सगळ्याजणी. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला पलीकडच्या मंदिरात जायचं आहे. मग पण आता तर नदीला पूर आलाय, आम्ही कशा जाणार. मग नारद मुनी म्हणाले की तुम्हाला मी एक सांगतो ते करा आणि मग तुम्हाला पटकन तिकडे जाता येईल. मग त्यांनी जो उपाय सांगितला तो असा होता की तुम्ही नदीची प्रार्थना करा आणि तिला सांगा की श्रीकृष्ण म्हणजे आमचा पती जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला तू वाट करून दे. आता हे ऐकल्यावर त्या सर्व कृष्ण स्त्रिया पत्नी सगळी हसायलाच लागल्या आणि एकमेकांकडून पाहू लागल्या. मात्र रुक्मिणीने लगेचच नारदांची गोष्ट मनावर घेतली, कारण तिला परब्रह्म श्रीकृष्ण काय आहे ते चांगलेच माहिती होते. आणि तिने लगेचच नदीची प्रार्थना केली. व नारदांनी सांगितल्याप्रमाणे म्हटले की माझे पती कृष्ण भगवान ब्रह्मचारी असतील तर नदीने आम्हाला वाट करून द्या. आणि आश्चर्य म्हणजे लगेचच नदी दुभंगली व तिने त्या सर्वांना वाट करून दिली. ह्याच्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की श्रीकृष्ण इतक्या सगळ्यांचा पती होता, इतक्या सगळ्या गोष्टी तो करत होता, पण तो मनाने कुठेच लिप्त नव्हता. आणि ही लिप्तता नसल्यामुळेच तो कायम ब्रह्मचारी म्हणून एक आपण गमतीने म्हणतो की 16 सहस्र नारी तरी तो बाल ब्रह्मचारी. गंमत संपूया, इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 65. प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते. अर्थ, चित्त प्रसन्न राहिल्याने त्यांची सर्व दुःखे दूर होतात आणि प्रसन्न चित्त झाल्यामुळे त्याची बुद्धी स्थिर होते. विवरण: इंद्रिये पूर्ण वश करून शुद्धता प्राप्त करून घेतली की आपोआपच सर्व दुःखे नाहीशी होतात. याचे साधे कारण इंद्रिय वश झाली असता आपला काम म्हणजे इच्छा उरत नाही. त्यामुळे इच्छाभंगाचे किंवा इच्छा पूर्ण झाल्याचे दुःख वाट्याला येत नाही. इच्छा, आशा, आकांक्षा हेच सर्व दुःखांचे मूळ कारण असते. ज्ञानदेव तर म्हणतात की आशा व्याली दुःखाते. ह्या आशेनेच सर्व दुःख काय निर्माण केलेली आहेत. तर समर्थ सांगतात की न होता मना सारिखे दुःख मोठे. आपण आपल्या दुःखाचे कारण शोधून काढले तर या वचनाची सत्यता आपल्याला निश्चितच पटेल आणि कळेल सुद्धा.
मात्र संयमी माणूस इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवून सुशिक्षणाने आपले अंतःकरण सुसंस्कृत करतो. अशा सुसंस्कृत माणसाने धर्ममर्यादेचे पालन करून विषय भोग घेतले तर त्या संयमाने त्याला ब्रह्मचर्याचे पालन घडते व त्यामुळेच चित्ताची ही प्रसन्नता त्याला लाभते. विषय भोगल्याने चित्त प्रसन्न होत नाही, तर त्याची हाव वाढते व ते क्षुब्ध होते, चंचल होते. विषय चित्ताला दूषित करतात. या श्लोकात संयम व ब्रह्मचर्य यांचे महत्त्व सांगितले आहे. म्हणून या श्लोकातील रागद्वेष वियुक्ते आत्मवशे हे 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत. भोगी आणि त्यागी हे दोघेही विषयभोग उपभोगतातच, पण भोगी विषयात आसक्त होऊन ते भोगत असतो आणि म्हणूनच त्याचे चित्त मलिन असते. पण त्यागी धर्ममर्यादेच्या अनुकूल असंग वृत्तीने प्रमाणात विषय सेवन करतो. त्याच्या विषय त्यागामुळेच त्याला चित्ताची प्रसन्नता लाभते. यासाठी पुढील उदाहरण देता येते की ज्याप्रमाणे कैदी व तुरुंग अधिकारी म्हणजे जेलर दोघेही एकाच वेळी त्या तुरुंगात असतात, पण कैदी बंधनात तर अधिकारी स्वतंत्र असतो. आणि तसेच हे आहे की दोन्हीची गोष्ट समान आहे. दोघं एकाच ठिकाणी आहेत, पण त्यांच्या वृत्तीत फरक असतो आणि म्हणूनच त्यांच्या वर्तनातही फरक असतो. चित्ताची अशी प्रसन्नता लाभली तर सर्व दुःखे दूर झाली की बुद्धी लवकर स्थिर होते. तो साधक स्थितप्रज्ञ होतो. जो संयमादी साधने करीत नाही त्याला घोर दुःखे प्राप्त होतात. ज्ञानदेव म्हणतात, देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता, तेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा. माणसाला दुःख होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे होणारे दुःख. येथे सुद्धा आसक्तीच कारण असते. कारण माता, पिता, पुत्र, पती, पत्नी यापासून आपल्याला आधार, प्रेम व इतर अनेक प्रकारची सुखे प्राप्त होत असतात आणि त्या त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे आपल्याला त्या सुखापासून वंचित व्हावे लागणार असते आणि त्याचे माणसाला दुःख होत असते. कोणत्याही दुःखाचे मूळ कारण हे कामनाच आहे हे विचारांती आपल्याला लक्षात येईल. युद्धामध्ये आप्तबंधू मारण्याने अर्जुनाने दुःख करू नये. वरील प्रमाणे शुद्ध चित्त स्थितप्रज्ञ झाले तर दुःखाचे कारण उरणार नाही. कारण हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे, तेथे आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी, असं ज्ञानदेव आपल्याला सांगतात. इथे थांबूया. धन्यवाद.